बी रेडी स्टार्ट. प्रिय महाशय, परिच्छेद. गेल्या काही महिन्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकृष्ट करण्याकरिता काही स्थानिक दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना मालाच्या विक्रीवर देणगी कुपने देण्याच्या पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे आमचेही ग्राहक आम्हाला त्याच पद्धतीचा अवलंब करण्याबद्दल सारखा आग्रह करीत आहेत. इतर दुकानदारांप्रमाणे आम्ही जर ग्राहकांना देणगी कुपने देण्याच्या पद्धतीचा अवलंब केला तर आम्हीही आमची विक्री तात्पुरती पुष्कळ प्रमाणात वाढवू शकू आणि काही थोड्या ग्राहकांना देणगी कुपनांच्या आकर्षक देणग्याही मिळू शकतील. परंतु केवळ ग्राहकांच्याच अंतिम हिताच्या दृष्टीने इतर दुकानदारांप्रमाणे या देणगी कुपनांच्या योजनेचा आपण मुळीच अवलंब करावयाचा नाही असे आम्ही ठरवले आहे. आमच्या ग्राहकांनी देखील अशा तऱ्हेच्या योजनेच्या फंदात पडू नये असा आमचा त्यांना मित्रत्वाचा व प्रामाणिक सल्ला आहे. कारण एकतर देणगी कुपन पद्धत ही लॉटरीच्या तत्वावर आधारलेली आहे. लॉटरीप्रमाणे याही पद्धतीत काही थोड्या लोकांच्या फायद्याकरिता पुष्कळच जास्त लोकांना नुकसान व निराशा सहन करावी लागते. ही गोष्ट केवळ व्यापाऱ्यांच्याच नव्हे तर मानवतेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे आणि देणगी कुपने मिळविण्याच्या ईर्षेने ग्राहक आपल्या आवाक्याबाहेर जाऊन मालाची खरेदी करतात आणि त्यामुळे नंतर त्यांनाच आपल्या रोजच्या आवश्यक गरजा भागविताना अतिशय त्रास होतो. याशिवाय देणगी कुपनाच्या आकर्षणामुळे मालाच्या गुणवत्तेची किंवा त्याच्या खऱ्या किमतीची ग्राहक पर्वा करीत नाहीत आणि त्यामुळे ते स्वतःचेच व इतरांचे नुकसानच करतात. परिच्छेद. देणगी कुपनांच्या द्वारे ग्राहकांना ज्या देणग्या मिळतात त्या त्यांना जणू काही फुकटच मिळतात अशी ग्राहकांची समजूत असते. पण त्यांची ही समजूत चुकीची असते. कारण वस्तुतः मालाच्या किमती तात्पुरत्या वाढवून दुकानदार जो जादा नफा कमवितात त्याचाच काही भाग ग्राहकांना देणगी कुपने देण्यासाठी खर्च केला जातो. या देणगी कुपन पद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला तर असे कळून येईल की साधारणतः 1000 ग्राहकांच्या मागे फक्त एकाच ग्राहकाला ही देणगी कुपन मिळत असते. याचाच अर्थ असा की एका ग्राहकाच्या फायद्याकरिता 999 ग्राहकांना नुकसान व निराशा सहन करावी लागते. आमच्या स्वतःच्या फायद्यापेक्षा आमच्या ग्राहकांच्या हिताची कदर आम्हाला जास्त असल्याने देणगी कुपनांच्या पाठीमागील वस्तुतः आमच्या ग्राहकांच्या निदर्शनास आणून देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. स्टॉप.